या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक नवीन अपडेट आहे। छगन भुजबळ आता तातडीने नाशिकला रवाना होणार आहेत। समता परिषदेच्या सदस्यांशी ते चर्चा करणार आहेत। मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ चांगलेच नाराज आहेत आणि त्यांनी ती नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर अधिवेशन सोडून आता छगन भुजबळ नाशिकला जात आहेत। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, अगदी जाहीरपणे आज छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि आता ते नाशिकलाही रवाना होत आहेत। नक्की काय पार्श्वभूमी आहे, काय कारण आहेत, नाशिकला नक्की कुठल्या गोष्टींवरती चर्चा किंवा भेटीगाठींसाठी ते जात आहेत? पूर्वी जी माहिती मिळते त्यामध्ये अधिवेशनाचाच पहिला दिवस होता। छगन भुजबळ हे विधान भवनात आले। त्यांनी उघडपणे माध्यमांना सांगितले की मी नाराज आहे आणि पुढची जी दिशा आहे ती समता परिषद सदस्यांसोबत मी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे एकीकडे अधिवेशन सुरू झालेलं असताना अधिवेशन सोडून छगन भुजबळ हे नाशिकला जाणार आहेत। नाशिकला आपल्या कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत। त्यासोबतच समता परिषदेच्या सदस्यांशी सुद्धा ते चर्चा करणार आहेत। कारण त्यांनी जर सांगितलं की अजित पवारांशी चर्चा करण्याचा संबंध माझा येत नाही, मी त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे चर्चा केली नाही, मात्र मंत्रिपद डावलल्यामुळे मी नाराज आहे, त्यांनी स्पष्ट केलं। आणि त्यानंतर आता नाशिकला जाऊन आपल्या कार्यकर्त्यांशी त्यासोबत समता परिषद सदस्यांशी ते चर्चा करतील आणि पुढची जी भूमिका आहे ती ते मांडतील। धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर समता परिषदेच्या सदस्यांसोबत ते चर्चा करणार आहेत। मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांनी नाराजी आजच व्यक्त केलेली आहे स्पष्टपणे। त्याचबरोबर त्यांची समजूत काढण्याचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि त्यांना राज्यसभेसाठी पाठवण्याचाही विचार राष्ट्रवादीमध्ये असल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।